नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अतुल भावे. नेटसेट जनरल पेपर 1 याच्या लेक्चर सिरीजमधला पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात ICT. मित्रांनो, ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या टॉपिकवरती 5 प्रश्न विचारले जातात. 10 मार्क्स याला आहेत आणि सेटच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण याच्यावर विचारले जाणारे प्रश्न हे प्युअर थेरॉटिकल असतात. त्यामुळं 5 मिनिटाच्या पेक्षा कमी काळात हे 5 प्रश्न सोडवून आपण 10च्या 10 गुण मिळवू शकतो. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत ICT म्हणजे काय. तर ICTचा फुल फॉर्म सगळ्यांना माहीतच आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ICT हा शब्द 2 भागांपासून बनला आहे. 2 त्याचे कंपोनंट्स आहेत. एक असतो IT आणि एक असतो CT. IT म्हणजे काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. CT म्हणजे काय? कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आपण एकत्र केलं तर त्यातनं ICT बनतं, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अशी ही फोड आहे. IT किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये ज्या वेळेला माहिती जमा करणं, माहितीवर प्रक्रिया करणं, मॅनिप्युलेशन करणं, साठवणं, रक्षण करणं डेटाचं, याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो, तेव्हा त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं म्हणतात. यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर कलेक्टिंग, प्रोसेसिंग, मॅनिप्युलेटिंग, स्टोरिंग, प्रोटेक्टिंग डेटा इज नोन ॲज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और IT. CT कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर टेलिकम्युनिकेशन, ब्रॉडकास्टिंग मीडिया, ऑडिओ व्हिज्युअल प्रोसेसिंग, ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन थ्रू वायर्ड और वायरलेस नेटवर्क मीन्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यामुळे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं? तर टेलिकम्युनिकेशन येतं, ब्रॉडकास्टिंग मीडिया येतो, त्याचप्रमाणे ऑडिओ व्हिज्युअल प्रोसेसिंग येतं, ट्रान्समिटिंग इन्फॉर्मेशन येतं वायर्ड किंवा वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून. या सगळ्या गोष्टी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये येत असतात. याच्यावरती ICTचा फुल फॉर्म किंवा IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं, किंवा CT म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं किंवा काही येत नाही, यासंबंधी एखादा MCQ विचारला जाण्याची दाट शक्यता या परीक्षेमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर जे महत्त्वाची गोष्ट असते ICT मधली ती म्हणजे कम्प्युटर. कम्प्युटर म्हणजे काय? तर कम्प्युटरच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. इट इज ॲन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असं अनेक लोक म्हणतात. कम्प्युटर काय करतो? एक्सेप्ट रॉ डेटा कलेक्ट करतो, त्याच्यावर प्रोसेसिंग करतो आणि रिझल्ट देतो आउटपुटच्या फॉर्ममध्ये. पर्सनल कम्प्युटर्स असतील, लॅपटॉप्स असतील, किंवा अगदी परमसारखा संगणक असेल, किंवा सुरुवातीच्या जनरेशन्समधले IBM 650 असतील, किंवा आत्ताचे 5th जनरेशन कम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, हे सगळे कम्प्युटर्स आहेत. मित्रांनो, कम्प्युटर असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला कम्प्युटरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात किंवा वैशिष्ट्य असतात. पहिलं वैशिष्ट्य असतं कम्प्युटरचं, ते म्हणजे मेमरी. कम्प्युटर हा अनेक फाईल्स स्टोअर करून ठेवू शकतो आणि क्षणार्धात त्या अवेलेबल करून देऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्पीड त्याचा. मिलियन टन्स ऑफ इन्फॉर्मेशन तो अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये प्रोसेसिंग करू शकतो, एवढा त्याचा स्पीड असतो. तिसरी कॅरेक्टरिस्टिक असते ॲक्युरसी. कम्प्युटरनं कुठलंही काम केलं की ते ॲक्युरेट असतं. माणसानं कम्प्युटरवर काम करताना चुका केल्या तर होऊ शकतात, पण कम्प्युटर ॲज अ मशीन कोणत्याही चुका करत नाही. त्यानंतर नो IQ. कम्प्युटर माणसाशिवाय, त्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शनशिवाय काम करू शकत नाही. स्वतःचा असा IQ त्याला असत नाही. त्यामुळं कम्प्युटर हे निश्चितपणानं एक महत्त्वाचं डिव्हाइस असलेलं आपल्याला दिसून येतं.
आता मित्रांनो, या कॅरेक्टरिस्टिक ज्या आपण बघितल्या त्याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला मी सांगतो. साधारण अशा टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कम्प्युटर? 4 ऑप्शन्स आहेत. इलेक्ट्रॉनिक मशीन, प्रोसेस इन्फॉर्मेशन एफर्ट फ्री, होल्ड डेटा फॉर एनी लेंथ ऑफ टाइम, कांट थिंक ॲट इट्स ओन. आपण जर बघितलं तर यातली इलेक्ट्रॉनिक मशीन कम्प्युटर हे नाही आहे, त्यामुळे ते उत्तर आहे. प्रोसेसिंग करू शकतो, होल्डिंग करू शकतो डेटाचं, आणि स्वतः थिंक करू शकत नाही, त्याला IQ नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्यामुळं इलेक्ट्रॉनिक मशीन ही काही कम्प्युटरची कॅरेक्टरिस्टिक नाही आहे. ते जरूर इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, पण ते काही त्याचं वैशिष्ट्य नाही आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो भाग आपण बघणार आहोत त्या म्हणजे कम्प्युटरच्या वेगवेगळ्या जनरेशन्स. कम्प्युटरच्या जनरेशन्स बघत असताना फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ अशा 5 जनरेशन्स कम्प्युटरच्या आहेत. फर्स्ट जनरेशन कम्प्युटर असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग केलेला होता. प्रचंड मोठा त्यांचा साईज होता, प्रचंड एक्सपेन्सिव्ह होते, खर्चिक होते. IBM 650 हे फर्स्ट जनरेशन कम्प्युटरचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. अशा उदाहरणावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॅश डॅश फर्स्ट जनरेशन कम्प्युटर. तर IBM 650 किंवा आणखी काही उदाहरणं आपण शोधू, गुगल केलं तर तुम्हाला मिळतील, तर ती तुम्ही देऊ शकता. परंतु त्यापेक्षा मेन इन्ग्रेडियंट्स विचारले जातात, त्या म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब हे लक्षात ठेवायचं फर्स्ट जनरेशन कम्प्युटरच्या बाबतीत. त्यानंतर जे सेकंड जनरेशन कम्प्युटर होते त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर्स, मॅग्नेटिक कोर हे वापरले गेलेले होते. असेंब्ली लँग्वेजेस वापरल्या गेल्या, फोर्टॉन, कोऑल अशा स्वरूपाच्या. IBM 1620 हे एक चांगलं उदाहरण आपल्याला सेकंड जनरेशन कम्प्युटरचं देता येईल. याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्हॅक्यूम ट्यूब ऐवजी ट्रान्झिस्टर्स, मॅग्नेटिक कोर याचा वापर याच्यामध्ये झालेला होता. थर्ड जनरेशन त्यानंतरचे जे कम्प्युटर होते त्याच्यामध्ये इंटेग्रेटेड सर्किट वापरली गेली. इंटेग्रेटेड सर्किट वापरलेली होती या थर्ड जनरेशन कम्प्युटरमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे PDP, पर्सनल डेटा प्रोसेसिंग हे याचं एक फीचर होतं आणि त्या प्रकारचा कम्प्युटर याच्यामध्ये बनलेला होता. उदाहरणादाखल आपण घेऊ शकतो PDP, पर्सनल डेटा प्रोसेसिंग. त्यानंतर फोर्थ जनरेशन कम्प्युटर जे आले ते इंटेग्रेटेड सर्किट लार्ज स्केलवरची त्याच्यात वापरलेली होती. इंटरनेट PCला, सुपर कम्प्युटरला वापरता येणं याच्यामध्ये शक्य झालेलं होतं. असे जे सगळे होते आपले जे PC आहेत, लॅपटॉप्स आहेत, हे सगळे फोर्थ जनरेटर कम्प्युटर आहेत. त्यानंतर फिफ्थ जनरेटर कम्प्युटर अगदी अलीकडची हे इनोव्हेशन आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो असतो ते फिफ्थ जनरेशन कम्प्युटर्स असलेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या आहेत कम्प्युटरच्या जनरेशन्स ज्याच्याबद्दल अगदी थोडक्यामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या वेळेला आपण कम्प्युटरबद्दल बोलतो तेव्हा कम्प्युटरमध्ये इनपुट डिव्हायसेस असतात, आउटपुट डिव्हायसेस असतात, त्याचप्रमाणे स्टोअर करण्यासाठी स्टोरेज डिव्हायसेस देखील असतात. या संबंधीची माहिती आता आपण थोडक्यामध्ये करून घेऊया. मित्रांनो, इनपुट डिव्हाइस म्हणजे काय? तर इनपुट डिव्हाइस म्हणजे डिव्हाइस विच इज यूज्ड फॉर फीडिंग इन्फॉर्मेशन टू कम्प्युटर. कम्प्युटरला माहिती देण्यासाठी, माहिती फीड करण्यासाठी जी डिव्हाइस वापरतात त्याला इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जात असतं. आता कोणती इनपुट डिव्हाइसेस असतात? तर इनपुट डिव्हाइसेसच्या बाबतीत आपण म्हटलं तर माऊस आहे, कीबोर्ड आहे, स्कॅनर आहे, जॉयस्टिक आहे, वेब कॅमेरा आहे, अशी बरीच इनपुट डिव्हाइसेस आहेत. याचं देखील दिस इज नॉट इनपुट डिव्हाइस किंवा ही इज इनपुट डिव्हाइस असे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन याच्यावर येऊ शकतात. त्यानंतर आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय? डिव्हाइसेस ऑन विच कम्प्युटर शोज आउटपुट. कम्प्युटरचे रिझल्ट्स, त्याने केलेल्या प्रोसेसिंगचे रिझल्ट ज्या डिव्हाइसवर दाखवतो ती आउटपुट डिव्हाइसेस असतात, ज्याच्यामध्ये प्रिंटर असतो, मॉनिटर असतो, स्पीकर्स असतात, प्रोजेक्टर्स असतात, हेडफोन्स असतात. हे सगळे आउटपुट डिव्हाइसेस असलेली आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने इनपुट डिव्हाइसेस कोणती आहेत?
आउटपुट डिव्हायसेस कोणती आहेत हे आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, यानंतर तिसरा जो महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे स्टोरेज डिव्हाइस. आता हे स्टोरेज डिव्हाइस काय असतं, तर डेटाचा स्टोरिंग करण्यासाठी, डेटा साठवून ठेवण्यासाठी जे डिव्हाइस वापरलं जातं त्याला स्टोरेज डिव्हाइस असं म्हणतात. आता स्टोरेज डिव्हाइस ही वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही स्टोरेज डिव्हाइस ही कम्प्युटरच्या आतमध्ये असतात, जसं की कम्प्युटरची मेमरी. काही स्टोरेज डिव्हाइस बाहेर आणून वापरली जातात, जसं की पेनड्राईव्ह आपण वापरत असतो, हार्ड डिस्क वापरत असतो, फ्लॉपीज वापरत असतो, CDs, DVD वापरत असतो. हे बाहेरून वापरायचे डिव्हाइसेस असतात. तर आता सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे ते म्हणजे ज्या वेळेला आपण स्टोरेज करतो त्यावेळेला स्टोरेज डिव्हाइसेस वापरत असताना हे स्टोरेज डिव्हाइसेस कशा पद्धतीनं वापरली जातात किंवा त्यांची एककं काय असतात याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न येतो. बिट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टिगाबाईट, टेराबाईट असे अनेक असतात त्याच्यामध्ये. ते याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न येत असतो. एक बाईट ही 8 बिट्सपासून बनलेली असते. ज्या वेळेला आपण एक किलोबाईट म्हणतो तेव्हा 1000 बाईट त्याच्यामध्ये असतात, ते डेसिमल सिस्टीमप्रमाणे. आणि बायनरी सिस्टीम म्हटली तर 1024 बाईट्स असतात. मेगाबाईट म्हटलं की 1000 किलोबाईट असतात डेसिमल सिस्टीमप्रमाणे, 1024 किलोबाईट असतात बायनरी सिस्टीमप्रमाणे. त्यानंतर गिगाबाईट, गिगाबाईटमध्ये 1000 मेगाबाईट असतात डेसिमल सिस्टीमप्रमाणे. बायनरी सिस्टीमप्रमाणे गेलं तर 1024 काय असतात मेगाबाईट असतात. टेराबाईटमध्ये बघितलं तर 1000 गिगाबाईटची एक टेराबाईट होते, ही डेसिमलमध्ये झाली. बायनरीमध्ये गेलं तर 1024 गिगाबाईट म्हणजे एक टेराबाईट. त्यामुळे आपल्या लक्षात चढता आणि उतरता क्रम ठेवायचा असतो. बिट, बाईट, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट आणि टेराबाईट असा चढता क्रम आहे. उतरता क्रम काय? सगळ्यात मोठी टेराबाईट, त्याच्याखाली गिगाबाईट, त्याच्याखाली मेगाबाईट, त्याच्याखाली किलोबाईट आणि त्याच्याखाली बाईट आणि सगळ्यात शेवटी बीट. अशा पद्धतीनं हा चढता उतरता क्रम. आणि कशाला किती ही एककं लक्षात ठेवली की एक प्रश्न आणि 2 मार्क हे आपले फिक्स होऊन जातात, कारण साधारण याच्यावर प्रश्न हा असतोच. मित्रांनो, हे बिट बाईटचं प्रकरण बघितल्यानंतर पुढच्या ज्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत ते म्हणजे CPU अर्थात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. मित्रांनो, ज्या वेळेला आपण CPU किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हणतो तर तो कॉम्प्युटरचा ब्रेन असतो, मेंदू असतो आणि डेटा प्रोसेसिंगचं काम हा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट करत असतो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU याच्यामध्ये 2 भाग असतात. एक असतो CU अर्थात कंट्रोल युनिट आणि दुसरा असतो ALU ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट. ALU किंवा ॲरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट हा वेगवेगळी फंक्शन्स, बेरीज, वजाबाक्या किंवा काही प्रोसेसिंगचं काम करत असतो. CU कंट्रोल युनिट हा कंट्रोलिंगचं काम करत असतो. अशा पद्धतीनं CPUची रचना असते. त्यानंतर ज्या वेळेला आपण कम्प्युटरची मेमरी असं म्हणतो त्यावेळेला RAM, रोम, कॅचे अशा बऱ्याच मेमरीज असतात. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. रोम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. आणि कॅचे ही टेम्पररी स्वरूपाची फाईल असते. अशा 3 प्रकारच्या गोष्टी मेमरीमध्ये येत असतात. रॅम ही रँडम ॲक्सेस मेमरी असते. रोम ही रीड ओनली मेमरी असते, ज्याच्यात फक्त ती आपल्याला रीड करता येते, बदल करता येत नाही. रॅमचं याच्या उलट असतं. आणि कॅचे म्हणजे टेम्पररी फाईल्स असतात ज्या स्टोअर झालेल्या असतात. मोबाईलमध्ये देखील PC प्रमाणे, लॅपटॉपप्रमाणे या कॅचे असतात CAची. आपल्याला काय करायचं असतं तर मोबाईलवरती देखील क्लीनर आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड केला, तो एकदा का इन्स्टॉल केला की काही मेमरी मोबाईलची आपली रिकामी होती, या कॅचे फाईल आपोआप डिलीट होतात. अशाच पद्धतीच्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये पण तयार झालेल्या असतात. तर मेमरी जेव्हा आपण कम्प्युटरची म्हणतो तेव्हा रॅम, रोम आणि कॅचे लक्षात ठेवायचं. त्यानंतर असतात ती म्हणजे पेरिफेरल डिव्हायसेस.
पेरिफेरल डिव्हायसेसमध्ये जर आपण विचार केला तर दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपण मदरबोर्ड म्हणतो, CPU म्हणतो, रॅम, रोम, हे सगळे हार्डवेअर्स आहेत. सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर वेगवेगळी सॉफ्टवेअर जी इन्स्टॉल केलेली असतात. अकाउंटिंगचं काम करायचं असेल तर टॅलीचं सॉफ्टवेअर असतं. लँग्वेज लॅब्समध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसची सॉफ्टवेअर्स असतात. ही झाली सॉफ्टवेअर्स. तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन गोष्टी देखील कम्प्युटरमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ज्यावेळी आपण कम्प्युटर नेटवर्कबाबत बोलतो तेव्हा देखील त्याचा लाँग फॉर्म बऱ्याच वेळा विचारला जातो. पॅन, मॅन, लॅन आणि वॅन अशी 4 प्रकारची नेटवर्क असतात. पॅन म्हणजे काय? पर्सनल एरिया नेटवर्क. एका व्यक्तीपुरतं, एका डिव्हाइसपुरतं हे मर्यादित असतं. दुसरं असतं लॅन, लोकल एरिया नेटवर्क. लोकल एरियासाठी असतं. एकाच घरामध्ये वरच्या मजल्यावर, खालच्या मजल्यावर वेगवेगळी डिव्हायसेस असतील तर ती लॅननं जोडलेली असतात. त्यानंतर मॅन, MAN, मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. साधारण एखादं कॉलेज, एखादी इन्स्टिट्यूट, एखादी कंपनी, एकच आवार, त्याच्यामधले वेगवेगळे PC हे जोडण्याचं काम मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क करतं. साधारण व्हास्ट एरिया, मोठा एरिया हे कव्हर करत असतं. त्यानंतर असतं वॅन, वाईड एरिया नेटवर्क. इंटरनेट हे वाईड एरिया नेटवर्कचं उदाहरण आहे. ऑल ओव्हर वर्ल्ड, ग्लोब, जग त्यांनी जोडलेलं आहे. वर्ल्ड वाईड वेब, WWW आपल्याला माहिती आहे, हा देखील एक फुल फॉर्म आहे. ते फुल फॉर्म बऱ्याच वेळा विचारले जात असतात, त्यामुळं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर ज्या पुढच्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत ते म्हणजे कम्प्युटर लँग्वेज. कम्प्युटरला मराठी, हिंदी, इंग्लिश, उर्दू, तमिळ, तेलुगू अशा भाषा समजत नाहीत. तर कम्प्युटरची एक फिक्स भाषा असते, जीच कम्प्युटर काय करत असतो? वापरत असतो. आता कोणती असते ही कम्प्युटरची भाषा? तर कम्प्युटरची भाषा असते बायनरी लँग्वेज. कम्प्युटरची भाषा असते बायनरी लँग्वेज. 0 आणि 1 याच्यामध्येच त्याचं सगळं बायनरी काम केलं जातं. त्यानंतर मोडेम, MODEM, ही देखील एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मोडेम काय करतं? तर सिग्नलच्या कन्व्हर्शनचं काम करत असतं. मॉड्युलेटर आणि डिमॉड्युलेटर या दोन गोष्टी या मोडेमशी रिलेटेड असतात. ॲनालॉग सिग्नलला डिजिटल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे मोडेम करत असतं. जे ॲनालॉग सिग्नल असतात त्यांना डिजिटल सिग्नलमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे मोडेममार्फत केलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर आपण मित्रांनो ज्याच्याबद्दल बघणार आहोत ते म्हणजे फाईल एक्सटेन्शन. आता फाईल एक्सटेन्शन म्हणजे काय? तर आपण ज्या वेळेला कम्प्युटरमध्ये फाईल सेव्ह करत असतो त्यावेळेला डॉट आणि काहीतरी पुढे एक्सटेन्शन येत असतं. वर्ड डॉक्युमेंट असेल तर .doc येत असतं. ज्या वेळेला आपण इमेज एखादी सेव्ह करतो तर JPG येत असतं, PNG येत असतं. एक्सेल फाईल सेव्ह केली, XLS येत असतं. पॉवर पॉईंटला वेगळं येतं. म्हणजेच सांगायची गोष्ट काय, प्रत्येक प्रकारच्या फाईलचं एक एक्सटेन्शन असतं. त्यावर देखील ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येण्याची दाट शक्यता असते. यानंतर कम्प्युटर रिलेटेड ॲक्रोनिम्स काही आहेत. कम्प्युटर रिलेटेड ॲक्रोनिम्स म्हणजे काय असतं? तर अगदी सोपी गोष्ट आहे. कम्प्युटर ज्या वेळेला आपण वापरत असतो तेव्हा SMTP सारखे काही गोष्टी असतात. SMTP म्हणजे काय? सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात. जसे राष्ट्रपतींबरोबर वागताना काही प्रोटोकॉल पाळायला लागतात तसे कम्प्युटरबरोबर लागतात ते प्रोटोकॉल. आता SMTP हे एक तुम्हाला मी सांगितलं, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. असे काही आहेत ज्यांचे देखील फुल फॉर्म विचारले जाण्याची शक्यता असते. त्यानंतर काही टर्मिनॉलॉजीज असतात. अमाऊंट ऑफ डेटा ट्रान्सफर्ड, याच्यासाठी आपण बँडविड्थ वापरत असतो. किती डेटा ट्रान्सफर केला हे बँडविड्थवरनं आपल्याला कळत असतं. त्याचप्रमाणे बुलियन ऑपरेटर्स आपण वापरत असतो. बुलियन ऑपरेटर्स म्हणजे काय? तर अँड आणि ऑरचा वापर करणं. समजा तुम्हाला X आणि Y दोघांचा रिसर्च शोधायचा आहे, गुगल करायचा आहे, तर तुम्ही काय कराल? रिसर्च ऑफ X अँड Y दोघांचाही एकदम तुम्हाला सर्च करता येईल.
वेगवेगळा सर्च करायची गरज पडणार नाही. त्याचप्रमाणे काहीतरी सेपरेट करायचं आहे, एक्स ऑर वाय, एक्सचा तरी द्या वायचा तरी द्या, कुठला तरी एक चालेल. ऑरचा वापर तुम्ही करू शकता. नॅरो डाऊन सर्चचं काम कमी करण्यासाठी या बुलिन ऑपरेटर्सचा वापर हा बऱ्याच वेळेला केला जात असतो. त्यानंतर मित्रांनो ज्याबद्दल आपण बोलणार आहोत तो म्हणजे ईमेल. आता ईमेल म्हणजे काय, तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ईमेलचा फुल फॉर्म असतो इलेक्ट्रॉनिक मेल. आता इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे काय असतं, तर इलेक्ट्रॉनिक मेल म्हणजे इकडून तिकडे मेसेज पाठवण्याचं काम करण्यासाठी आपण जो वापरत असतो तो असतो. याच्यामध्ये CC येतं बघा. CC म्हणजे काय, कार्बन कॉपी. त्यानंतर बऱ्याच वेळेला BCC येत असतं, बेसिक कार्बन कॉपी. त्याचप्रमाणे मेल ज्या वेळेला आपण वापरत असतो त्यावेळेला ड्राफ्ट असतो, काही स्पॅम असतं जिथे जाऊन पडलेले मेल्स असतात, आउटबॉक्स असतो, इनबॉक्स असतो, मेल पाठवणारा असतो, कोण असेल तो मेल ID तिथे टाकायचा असतो. अशा बऱ्याच गोष्टी. मेलची बॉडी असते, सब्जेक्ट किंवा ज्याला मेल पाठवला आहे त्याला काय लिहायचं, अटॅचमेंट करायची, या गोष्टींवर देखील बऱ्यापैकी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यावेळी आपण या टॉपिकबद्दल बोलतो आहे त्यावेळेला काही गोष्टी क्लिअर कराव्या लागतील. त्यामधली एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे बऱ्याच वेळेला या टॉपिकवर येणारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हे सतत घडणाऱ्या घटनांवर आधारित असतात. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर परम नावाचा एक सुपर कम्प्युटर भारतात शोधलेला होता. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळामध्ये भारतात फास्टेस्ट सुपर कम्प्युटर आलेले आहेत. जानेवारी 2018मध्ये प्रत्युष आणि मिहिर नावाचे. याबद्दल देखील प्रश्न येऊ शकतो. किंवा अगदी अलीकडेच US सुमित नावाचा फास्टेस्ट सुपर कम्प्युटर आलेला आहे, त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. त्याचप्रमाणे काही गोष्टींवर आपल्याला आणखी प्रश्न येऊ शकतात, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की स्टोरेज डिव्हायसेसबद्दल बोलत असताना 3 टाईपची स्टोरेज डिव्हायसेस असतात. एक मॅग्नेटिकवर आधारलेली, एक ऑप्टिकलवर आधारलेली आणि एक हार्ड ड्राईव्हवर आधारलेली. मॅग्नेटिकवर आधारलेली कोणती असतात, तर फ्लॉपीज आपल्याला माहीत आहेत. ऑप्टिकलवर कोणती असतात, CDs DVDs आहेत. हार्ड ड्राईव्हवर आधारित हार्ड डिस्क असते, पेन ड्राईव्ह असते. यावर देखील प्रश्न येऊ शकतो. बऱ्याच वेळा फुल फॉर्म सांगा असे प्रश्न देखील असू शकतात. त्याचप्रमाणे ICTमध्ये, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे दैनंदिन बदल घडत असतात, शोध लागत असतात, नवीन नवीन गोष्टी येत असतात, त्याच्यावर देखील प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स बघण्यासाठी माझा व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप जो आहे त्याच्यावरती जॉईन व्हा. या लेक्चर सिरीजमध्ये सर्व 10 टॉपिकवर मी प्रत्येकी एक लेक्चर्स घेणार आहे माहितीपूर्ण. ते आपल्याला लगेच मिळण्यासाठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.